काही वर्षांपूर्वी हा रिसर्च झाला, की काही लोकांना घेतलं गे आणि त्यांचे 2 ग्रुप पण आहेत. एका पहिल्या ग्रुपमध्ये काही लोकं होते आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये काही लोकं होते. आणि दोघांनाही काय करण्यात आलं, की दोन्ही ग्रुपला पियानो शिकवण्यात आलं. पियानोचे टीचर होते. पियानोचे टीचर त्यांना पियानो शिकवले आणि फर्स्ट ग्रुपच्या लोकांना पियानो हातात दिला आणि त्यांना पियानो वाजवायला शिकवलं. आणि त्यांच्या ब्रेनला काही वायर्स लावल्या होत्या, की त्यांच्यावर रिसर्च करण्यात आलं, की आणि बघितलं, की पियानोचे ह्या टोन्स शिकवल्यावर ब्रेनचा स्पेसिफिक हा पार्ट ॲक्टिव्हेट होतोय. ओके. आणि सेकंड ग्रुपमध्ये म्हणजे त्यांनी काही आठवडे त्यांना शिकवलं 4 ते 6 आठवडे. तर बघितलं की ब्रेनचा पर्टिक्युलर काही पार्ट जो आहे तो ॲक्टिव्हेट झाला पियानोमुळं त्यांचा, की जो पियानो शिकण्या अगोदर नव्हता. पियानो शिकल्यानंतर पहिल्या ग्रुपमध्ये पण ॲक्टिव्हेट झाला. दुसऱ्या ग्रुपला पण सेम तेच पियानो शिकवण्यात आलं, तेच टोन शिकवण्यात आलं. त्यांचा पण तोच पार्ट ॲक्टिव्हेट झाला. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे, की पहिल्या ग्रुपमध्ये पण झालं, दुसऱ्या ग्रुप दोघांनी पण तेच केलं. पण नाही. खरी गंमत ह्याच्या पुढे आहे. काय झालं माहिती का, की पहिल्या ग्रुपमध्ये ज्या लोकांना शिकवण्यात आलं, की हा बाबा पियानोचं जे आहे, की इथं शिकवण्यात आलं, की हा पार्ट जो शिकवण्यात आलाय पहिल्या ग्रुपच्या लोकांना, तर पहिल्या ग्रुपच्या लोकांना तो जो शिकवण्यात आला पहिला पियानोचा पार्ट, तर तिथं जे शिकवण्यात आलं ते फिजिकली शिकवण्यात आलं, की ते पियानो वगैरे घेऊन ते प्रॅक्टिस करतोय, ब्रेनचा तो पार्ट ॲक्टिव्हेट झाला. पण सेकंड ग्रुपचे जे लोकं होते, तर ते सेकंड ग्रुपच्या लोकांना जेव्हा तो पियानो शिकवण्यात आला, तर तिथं फिजिकल पियानो नव्हता. त्यांनी मनामध्ये इमॅजिनरी पियानो प्ले केला आणि तरी देखील मनामध्ये त्यांच्या ब्रेनमध्ये तेच पार्ट ब्रेनचे ऍक्टिव्हेट झाले. आता असं कसं काय झालं, की फिजिकल पियानो तर नाहीये, पण तरी पण ब्रेनचे तेच पार्ट ऍक्टिव्हेट झाले जे फर्स्ट ग्रुपमध्ये फिजिकली पियानो प्ले केले. हे डॉक्युमेंटेड आहे, रिसर्च पेपर आहे त्याच्यावर. म्हणून म्हणलं की आपलं जे सबकॉन्शियस म्हटलं त्याला रियालिटी आणि इमॅजिनेशन यातला फरक कळत नाही. आता जसं की काहींनी सुरुवातीला सांगितलं, की मला भीती वाटते, मला एन्झायटी आहे, त्यातून मुक्त व्हायचंय. भीती म्हणजे काय? भीती म्हणजे थोडक्यात काय, की अशी एक गोष्ट की जी तुम्ही इमॅजिन केली आहे. तुम्ही जाणीवपूर्वक करत नाही, पण आपल्या सबकॉन्शियस माइंडची एवढी निगेटिव्ह प्रोग्रामिंग झाली आहे, की त्यांनी ते ऑटोमॅटिकली इमॅजिन केलं भीती आणि मग त्यांना भीती वाटायला लागली. ती घटना घडलेली नाहीये, पण भीती वाटतीये. आता बघतो काही जणांना उंचीची भीती वाटते. अरे हाईटवर घेतली एकदम बिल्डिंगच्या एकदम हाईटवर गेलं, त्यांना भीती वाटायला लागते. आता बघतो काहींना भीती वाटते, खूप भितात ते आणि काहींना भीतीच वाटत नाही. यात फरक काय नेमकं? NLP जे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग आहे, तर ते काय सांगते याबद्दल? तर त्यामध्ये असं म्हटलं जातं, की ज्या लोकांना भीती वाटते आणि ज्यांना भीती वाटत नाही, सिंपल एकच फरक आहे, की उंचीवर गेलात आणि भीती वाटली. भीती वाटते म्हणजे काय, की ज्यांना भीती वाटते ते मनामध्ये एक इमेज पाहतात. इमेज, चित्र पाहतात, की अरे इथनं पडलं तर काय होईल ते ते इतकं फास्ट त्यांचं सबकॉन्शियस माइंड निगेटिव्हला प्रोग्राम झालाय, की लगेच ते इमेज पाहतात, पडलं तर काय होईल, अरे बापरे डेंजर. ती इमेज पाहतात, लगेच त्यांना भीती वाटायला लागते. आणि ज्यांना भीती वाटत नाही, तर याचा अर्थ काय, त्यांच्या मनात त्यांच्या सबकॉन्शियस माइंडने इमेज तयार केलेली नाहीये, म्हणून ते कॉन्फिडंट आहेत. सिंपल हा बेसिक एवढाच फरक आहे. आणि ती इमेज तयार करण्याचं जे काम आहे सबकॉन्शियस माइंडचं, जे इतकं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये व्हायला लागलंय, त्याला चेंज करता येऊ शकतं. वर्षानुवर्षे तुम्ही त्या त्रासात राहिला, त्या त्रासातनं नक्की बाहेर पडू शकता. येस, तुम्हाला त्या त्रासातनं बाहेर पडायचं, तर कसं बाहेर पडू शकता? तर त्याच्यासाठी पूर्ण प्रोसेस सेमिनार पूर्ण अटेंड करा लास्टपर्यंत. त्याच्यात आपले काही कोर्सेस वगैरे पण आहेत. तुम्ही सगळं सविस्तर समजून घ्या. खरंच इतक्या त्रासात राहायची गरज नाहीये. जसं एखाद्या व्यक्तीला समजा फ्रोझन शोल्डर आहे, डॉक्टर सांगतात शोल्डरसाठी असा असा एक्सरसाइज करा, जे काय सांगतात त्यानं ते ठीक होईल. तो व्यक्ती ते करतो आणि ते ठीक होतं. जसं शोल्डरच्या बाबतीत फिजिकल एक्सरसाइज करून, फिजिकल फिजिओथेरपिस्टचे एक्सरसाइज करून ते ठीक होतं, तसं इथं काही मनाचे एक्सरसाइज आहेत, काही मनाचे व्यायाम आहेत. ते केल्यानं मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या आपण स्ट्रॉंग होऊ शकतो. येस. तर आपण बघतो की आपण सगळ्या गोष्टी अपडेट केलेल्या आहेत. येस. आपण बघतोय की काही वर्षापूर्वी आपण बघितलं, एक 25-30 वर्षापूर्वी बघितलं, तर 30 वर्षापूर्वी बघितलं आपल्याकडे मोबाईल नव्हताच. आपण मोबाईल वापरत नव्हतो, लँडलाईन वापरत होतो. मग हळू काही जणांकडे मोबाईल आला, 2G आला. अरे मोबाईल म्हणजे किती मोठं. मग 2Gचं 3G झालं काही वर्षात. त्यानंतर 4G झालं, आता 5G झालं. हे वाढतच जाणार आहे. जसं आपण इथे टेक्नॉलॉजी वाढत आहे. बरोबर, टेक्नॉलॉजी वाढत आहे. आता AI आलं, बरंच काय काय आलं. आता AGI येणार आहे, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. ते तर अजून ह्याच्यापेक्षा अजून ऍडव्हान्स असणार आहे. हे सगळं होत राहील, पण इथं माइंडला आपण अपडेट करतोय का? इथं अपडेट करण्यासाठी किती वेळ देतोय? कारण की सगळं तर ह्याच्यावरच आहे. असं म्हटलं जातं की यस मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. म्हणजे मनाला प्रसन्न केल्यास सर्व सिद्धी देखील मिळू शकतात. मग त्याच मनाला चांगलं ठेवण्यासाठी, त्याला अपडेट करण्यासाठी तुम्ही खरंच किती वेळ देताय? जसं शरीरासाठी तुम्ही जर एक्सरसाइज करण्यासाठी वॉकिंग म्हणा, एक्सरसाइज म्हणा, योगा, प्राणायाम त्यासाठी वेळ दिला, फिजिकली स्ट्रॉंग व्हायला लागतात. तसं मेंटल इमोशनली स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्ही म्हणताय टेन्शन आहे, फ्रस्ट्रेशन आहे, भीती आहे, त्रास होतोय, आयुष्यात सगळं आहे, पण मला खुश जगता येत नाहीये. खरंच तुम्ही मनासाठी वेळ देताय का मनाला अपडेट करण्यासाठी? स्वतःला प्रश्न विचारा. ते देणं गरजेचं आहे. नाही देत असाल तर आजपासून द्यायला लागा. येस. तर मनाला अपडेट करण्यासाठी आज आपण इथं बऱ्याच काही गोष्टी आपण शिकणार आहोत. येस.
तर त्या आपण समजून घेतोय. तर पहिलं सिक्रेट आपण पाहिलं की काय आहे. पहिलं सिक्रेट कोण सांगू इच्छितं की इट ऑपरेट्स ऑटोमॅटिकली. आणि दुसरं सिक्रेट काय आहे की त्याला रियालिटी आणि इमॅजिनेशन यातला फरकच कळत नाही. त्याला जे दाखवलं जातं ते त्या गोष्टीला खरंच म्हणायला लागतं. प्रॅक्टिकल एक्सरसाइज करून बघू. रियालिटी आणि इमॅजिनेशन याचा आपल्या सबकॉन्शियस माइंडला फरकच कळत नाही. डोळे बंद करा सगळ्यांनी. क्लोज युअर आईज कम्प्लिटली. डोळे पूर्णपणे बंद आहेत. कम्फर्टेबली बसलेले आहात. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडताय. वन्स अगेन टेक अ डीप ब्रिदिंग. स्लोली स्लोली रिलॅक्स होत आहे. आता नॉर्मल ब्रिदिंग चालू द्या. जसं श्वास चाललाय तसं चालू द्या. त्याला कंट्रोल नका करू. तुमचं पूर्ण लक्ष माझ्या आवाजाकडे आहे. तर तुम्हाला काय करायचंय, पाठीचा कणा ताठ ठेवा, खांदे ताठ ठेवा, मान सरळ ठेवा, रिलॅक्स बसा. आणि तुम्हाला पाहायचंय की तुमच्या आयुष्यातलं एक हॅपीएस्ट मुमेंट पाहायचं आहे. आनंदाचा क्षण. तुमच्या घरात एखादं फंक्शन असेल, खूप आनंदाचा क्षण कोणता आहे बघा. तुम्ही खूप एन्जॉय केला होता. तुम्ही कुठं पार्टीला गेला होतात, टूरला गेला होतात किंवा तुमचा फर्स्ट बेबी बॉर्न झाला होता, त्याला तुम्ही फर्स्ट टाइम पाहिलं होतं. असा कुठलाही आनंदाचा क्षण आठवा. एक कुठला तर आनंदाचा क्षण ठरवा. फर्स्ट बेबीला फर्स्ट टाइम पाहिलं होतं किंवा तुमची फर्स्ट सॅलरी, जॉबचा पहिला दिवस, जे काही काही असू शकतं. आनंदाचा क्षण आहे. आणि त्याला कलरफुल पहा, ब्राईट पहा, अट्रॅक्टिव्ह, मोठं पहा त्या इमेजला. म्हणजे फर्स्ट टाइम आणि काय फील होत आहे हे फिलिंग चेक करा. आणि स्लोली स्लोली ओपन युअर आईज. आणि डोळे उघडल्यानंतर तर तुम्हाला शेअर करायचं आहे काय वाटलं. एन्जॉय करताय. येस येस. राधिका हॅपी मॅडम. वाटलं सर. आनंदी वाटलं, हॅपी हॅपी वाटलं. वाटलं. माधुरी. आनंद वाटला. आनंद वाटला. ओके, परत आनंद एकदा तो वाटला. क्षण जगतोय असं वाटलं. ओके. धनाजी सर चॅटबॉक्स मध्ये म्हणतायत आनंद वाटला. मधुकर सर म्हणताय आनंद वाटला. येस, खूप छान छान फील झालं. आता हे जे तुम्हाला छान फील झालं, आनंद वाटला, हे का वाटलं. आता ती घटना आता आहे का या क्षणाला इथं समोर. ती घटना तर घडून गेली आहे कित्येक वर्षापूर्वी. तरी देखील आता तुम्हाला छान वाटलं. किती जुनी घटना आहे ते आठवलं पण तरी पण आनंद फील झाला. का छान वाटलं. सोबत सर म्हणते काम वाटलं, शांत वाटलं, मस्त वाटलं. का वाटलं शांत काम. आता तर नाहीये ती घटना. पण तरी पण वाटलं म्हणजे काय की ती घटना तुम्ही आठवलात, ती घटना आठवलात, त्याचे इमेजेस पाहिलात म्हणजे ती घटना आता तुम्हाला घडत नाहीये सध्या, भूतकाळात घडून गेली. आठवलं तरी पण का वाटलं, कारण की आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, सबकॉन्शियस माइंडला ते दाखवलं, इमॅजिन केलं तर त्याला ते खरं आणि खोटं यातला फरकच कळत नाही. त्याला जे दाखवलं जातं ते त्या गोष्टीला खरंच म्हणायला लागतं सबकॉन्शियस माइंड. आणि तशा भावना क्रिएट व्हायला लागतं. आता जसं इथं मी तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह भावना क्रिएट करण्यासाठी तुम्हाला सपोर्ट केला, तसं तुम्ही बघा दिवसभरात निगेटिव्ह इमॅजिनेशन करून निगेटिव्ह भावना क्रिएट केल्या जातात. तुम्ही काय म्हणजे कोणी काय जाणीवपूर्वक निगेटिव्ह थिंक करत नाही. ते अनकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग झाली आहे. अनकॉन्शियस सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग झाली आहे तशी. आणि ती प्रोग्रामिंग तशी इतकी फास्ट झाली, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह इमॅजिनेशन, लगेच निगेटिव्ह फील व्हायला लागतं. जसं पॉझिटिव्ह करता पॉझिटिव्ह पण फील व्हायला लागतं. येस. आपण दुसरं सिक्रेट समजून घेतलं सबकॉन्शियस माइंडचं, त्याला रियालिटी आणि इमॅजिनेशन यातला फरक कळत नाही.